सगळेजण मजेत ना? तर आज आपल्या ग्रेस किचनमध्ये मी दाखवणार आहे खेकड्याचं कालवण, क्रॅब करी. तर त्यासाठी बघा मी काय काय साहित्य घेतले आहे. फ्रेंड्स, इथे मी खेकडे घेतलेले आहेत, स्वच्छ एकदम धुवून घेतलेले आहेत साफ करून. आणि त्या आपल्याला मसाला तयार करायचा आहे ग्रेव्हीसाठी. तर आपण हा मसाला पण भाजून घेणार आहोत. कांदा, खोबरं, टोमॅटो, कोथिंबीर आणि अद्रक लसूण. माझ्याकडे ऑलरेडी पेस्ट आहे, त्याच्यामुळे मी तीच टाकणार आहे. तर चला आता आपण कांदा, खोबरं ते सर्व भाजून घेऊया थोडं, आणि मग त्याचं आपण मसाला वाटण तयार करून घेऊया. तर फ्रेंड्स, आपला कांदा आणि खोबरं भाजून झालेला आहे. मी अशा प्रकारे भाजून घेतलेला आहे कांदा आणि खोबरं. आता आपण त्याचं वाटण तयार करून घेऊया. सर बघा, माझं आता वाटण तयार करून झालेलं आहे. जे मी तुम्हाला दाखवलं होतं कांदा आणि खोबरं भाजून घेतलेलं, त्यामध्ये आपण टोमॅटो, कोथिंबीर आणि अद्रक लसूण टाकलेलं होतं. आणि आपल्याला हे बेसिक आपले जे मसाले आहेत ते सुद्धा लागणार आहेत. हळद, मिरची पावडर, धना पावडर, आणि हा बघा हा घरगुती मसाला मी टाकणार आहे. खूप छान टेस्ट येते ह्याने. तर आता आपण फोडणी देऊन घेऊया. हॅलो फ्रेंड्स, तर बघा मी वाटण आपल्या तेलामध्ये वाटण आपल्याला छान फ्राय करून घ्यायचं आहे. आणि आता आपण याच्यामध्ये हळद टाकून घेणार आहोत, थोडी मिरची पावडर, आणि धना पावडर, आणि जो घरगुती मसाला मी तुम्हाला दाखवला होता तो देखील आता आपण याच्यामध्ये टाकून घेऊया. आणि हे छान एकदम फ्राय करून घ्यायचं आहे आपल्याला. एकदम तेल आपलं वरती आलं पाहिजे, नसेल मस्त. तरी छान फ्राय करून घेऊया आपण आता मसाला. तर बघू शकता आता तुम्ही किती छान प्रकारे आपला मसाला फ्राय झालेला आहे. याच प्रकारे मसाला आपल्याला फ्राय करून घ्यायचा आहे. आता आपण त्यामध्ये गरम पाणी टाकणार आहोत ग्रेव्हीसाठी. जेवढे आपल्याला पाहिजे ग्रेव्ही तेवढं पाणी तुम्ही टाकू शकता. आणि मी ते गरम पाणी टाकणार आहे, कारण थंड पाणी टाकलं तर ग्रेव्हीची पूर्ण टेस्ट बिघडून जाणार. त्याच्यासाठी आपण यामध्ये गरम पाणी टाकणार आहोत. तुम्हाला हवं तेवढं पाणी तुम्ही टाकू शकता, ग्रेव्ही तुम्हाला जेवढी हवी तेवढी. आता आपण यामध्ये चवीपुरतं मीठ टाकणार आहोत. आता आपल्या ग्रेव्हीला उकळी आल्यानंतर आपण याच्यामध्ये क्रॅब सोडणार आहोत, खेकडा सोडणार आहोत, आणि 10 मिनिट आपण त्याला शिजून घेणार आहोत. मग आपली ग्रेव्ही एकदम तयार आहे खाण्यासाठी. तर आता आपण याला उकळी येऊ देऊ. फ्रेंड्स, तर बघा आपल्या ग्रेव्हीला छान उकळी आलेली आहे. आता आपण यामध्ये खेकडे टाकून घेऊया, आणि 10 मिनिटे आपण त्याला शिजवून घेणार आहोत. तर चला मी भेटते तुम्हाला नंतर. बघा फ्रेंड्स, कसं कलर चेंज झालेला आहे आपल्या खेकड्यांचा ग्रेव्ही मध्ये टाकल्यानंतर. आणि मी छोटे ज्या खेकड्याच्या नांगे असतात त्याचं मी हे मिक्सरमध्ये ग्राइंड करून घेतलं होतं. त्याला गाळणीने गाळून घ्यायचं आहे आपल्याला हे, आणि मग हे त्याच्यामध्ये टाकायचं आहे. आणि चव खूप छान टेस्ट येते याने. मस्त ग्रेव्ही लागते. जर कोणाला खूप सर्दी खोकला झालेला असेल तर ही
रसा जर एक कोणी गरम गरम पिला ह्याचा तरच ते खूप आराम पडतो सर्दी खोकल्यामध्ये आपल्याला. तर चला फ्रेंड्स, ही आपला आता रेडी झालेला आहे. 5 मिनिटं फक्त आता ठेवणार आहे मी आणि आपलं क्रॅब ग्रेव्ही आपली रेडी आहे. तर फ्रेंड्स, तुम्हाला जर माझी क्रॅबची रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आमच्या चॅनलला आणि प्लीज कमेंट करा. चल आता आपण पुढच्या रेसिपीमध्ये, नवीन रेसिपीमध्ये बरोबर भेटूया. तोपर्यंत बाय.